पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाला ते राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि भारताचे नेते आदरणीय सचिन पायलटजी, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय, ते आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी, ज्यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पूर्ण आकृती पुतळा साकारला जातोय, ते आपले लाडके नेते कोल्हापूरचे माजी पालकमंत्री तसेच लातूरचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय सतेज पाटीलजी, ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले, ते महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि आपले लाडके नेते आदरणीय विश्वजीत कदमजी, रुपनवरजी, PN पाटीलजी, जाधवजी, आजगावकरजी, आदरणीय मालोजी राजे छत्रपती, ज्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये हा सोहळा संपन्न होतोय, ते माझे स्नेही आणि युवा नेते आमदार ऋतुराज संजय पाटीलजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सारेच मान्यवर, साऱ्यांचीच नावं घेता येतील पण मी आपला अधिक वेळ घेणार नाही, त्यामुळे सन्माननीय व्यासपीठ, बंधू भगिनी पत्रकार आणि मित्रांनो, कोल्हापूर शहरामध्ये आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पूर्ण आकृती पुतळा अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। याचा आपल्या सगळ्यांनाच मनस्वी आनंद आहे आणि मी सतेज पाटलांचे आभार मानू इच्छितो की कोल्हापुरातला पहिला अहिल्यादेवी होळकरांचा पूर्ण आकृती पुतळा साकारण्याचं काम आपल्या हातून घडतंय, याबद्दल आपले जेवढे आभार मानावेत, जेवढे कौतुक करावेत तेवढे कमी आहेत। अनेकांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या उज्ज्वल परंपरेबाबत आपल्यापुढे विचार मांडले। आदरणीय अण्णासाहेब डांगे यांनी देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या बाबतीमध्ये आपले विचार मांडले आणि आपल्याला शपथ दिली की अहिल्यादेवी होळकरांचा उल्लेख हा अहिल्यादेवी म्हणूनच आपण केला पाहिजे आणि हे खरं आहे। मी अनेकांची मनोगत या ठिकाणी ऐकली आणि ते ऐकताना या भारत देशामध्ये अशीही एक स्त्री होऊन गेली की ज्यांनी अजरामर
कार्य आपल्या हातून केलं आणि पिढ्यानपिढ्या आज त्यांच्या कार्याची चर्चा होते, दाखले दिले जातात. आजही त्यांचं कार्य आपल्याला प्रेरणा देतं. आज या सोहळ्याच्या निमित्तानं या सगळ्या आठवणींना उजाळा या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी होतोय आणि ही प्रेरणा आज या पुतळ्याच्या निमित्तानं आपल्याला मिळते. मला असं वाटतं की सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील आणि त्यांचे सारे सहकारी यांचे खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी आभार व्यक्त केले पाहिजेत. समाजानं आभार व्यक्त केले पाहिजेत. पुढारपण करणं फार सोपं आहे. पुढारपण सगळेच करतात, पण पुढाकार घेणं हे महत्त्वाचं असतं. समाजाला काय हवंय, समाजाला काय अभिप्रेत आहे, पुढाऱ्यांनी याचा पुढाकार जर घेतला तर खऱ्या अर्थानं समाजाची सेवा घडते. आणि आज मला आनंद आहे की कोल्हापूरमध्ये ते घडतंय आणि कोल्हापूरनं नेहमीच महाराष्ट्राला आणि भारताला दिशा देण्याचं काम केलंय. छत्रपती शाहू महाराजांची ही नगरी, या देशामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांना आपण ओळखतो. आरक्षण काय असतं हे आपल्याला कधीही कदाचित कळालं नसतं, पण अगदी त्या काळामध्ये भविष्याचा वेध घेत भारतामध्ये आरक्षण लागू करण्याची किमया छत्रपती शाहू महाराजांनी केली. आणि आज पिढ्यानपिढ्याचं कल्याण त्या निर्णयामुळे झालं. आणि पुन्हा एकदा त्या आरक्षणाची चर्चा आज महाराष्ट्रात आणि भारतात होते. समाजाला काय अपेक्षित आहे? समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. ज्या आरक्षणाची चर्चा गेल्या दशकामध्ये या महाराष्ट्रात आणि भारतात सुरू आहे. आमची सत्ता द्या, आम्ही आठवड्यामध्ये तुम्हाला आरक्षण देऊ, अशी घोषणा देखील या राज्यामध्ये झाली. आणि या राज्याचे जे राज्यकर्ते आहेत, आरक्षणाचं राजकारण या राज्यामध्ये सुरू आहे. आणि हे चिंताजनक आहे. काय होणार हा प्रश्न पडलेला आहे. समाजामध्ये, जातीमध्ये एक स्पर्धा सुरू झालेली आहे आरक्षणाची. देशाच्या पुढाऱ्यांनी, राज्याच्या पुढाऱ्यांनी का शब्द दिला, का तो शब्द पूर्ण होत नाहीये, तो शब्द कधी पूर्ण होणार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये याची चर्चा होते. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यांमध्ये आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा विश्वजित कदम, तुम्ही ज्याचा उल्लेख केला
की धनगर समाजाच्या आरक्षणात संदर्भामध्ये मराठा समाजानं, मुस्लिम समाजानं एक सकारात्मक भूमिका या महाराष्ट्रामध्ये घेतली आहे। समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही आणि जो खऱ्या अर्थानं वंचित आहे, जो खऱ्या अर्थानं दुर्लक्षित आहे, जो खऱ्या अर्थानं मागास आहे, त्या समाज बांधवाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका आमची आहे। आणि म्हणून या भूमिकेशी यापुढेही आम्ही आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून हा लढा देण्यासाठी तत्पर राहू, हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी या प्रसंगी सांगितलं पाहिजे। कारण म्हणजे आज छत्रपती शाहू महाराज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्यांच्याकडे आहे। महाराजांना माझी अशी विनंती आहे, आग्रह आहे, वेळ आलेली आहे, आणि आता कोल्हापूरचा आवाज, महाराष्ट्राचा आवाज दिल्लीमध्ये आपल्या माध्यमातून आता घुमला पाहिजे। ही कळकळीची विनंती कोल्हापूर वासियांच्याच वतीनं नव्हे तर महाराष्ट्र वासियांच्या वतीनं मी आपल्याकडे या निमित्तानं करू इच्छितो। कोल्हापूरमध्ये ही चर्चा सुरू झाल्यानंतर लातूरमध्येही त्याचे सकारात्मक पडसाद उमटताना आम्हाला दिसत आहेत। सांगलीमध्ये आहेत, आता जिथं कोल्हापूर आणि लातूर आहे तिथं सांगली आलीच कायमची। आणि म्हणून हा विचार पुढे नेण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांना पुढाकार घ्यावा लागेल। आम्हा सगळ्यांची ती इच्छा आहे आणि या देशाला, महाराष्ट्राला योग्य दिशा देण्याचं काम हे आपल्या विचारातून होईल, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे। एवढंच नव्हे तर छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळं उत्तर प्रदेशमध्ये एका जिल्ह्याचं नामकरण तत्कालीन सरकारनं छत्रपती शाहू महाराज जिल्हा असं केलंय। आणि म्हणूनच मी मगाशी म्हणालो की कोल्हापूरनं महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला प्रेरणा देण्याचं काम केलंय। सचिन पायलटजी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। येणाऱ्या काळामध्ये भारत देशाच्या राजकारणामध्ये त्यांची अग्रसर भूमिका असेल। देशाचं नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये इंडिया आघाडीकडे येईल आणि त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज, सचिन पायलट यांची भूमिका ही महत्त्वाची असेल, याबाबत आमच्या मनामध्ये कसली शंका नाही। आम्ही आशावादी आहोत। सतेज पाटील यांना खूपच सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे। मी आल्यानंतरच, आल्या क्षणापासून मी पाहतोय
इथं आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार आहे याचा विसर पडतो. इथं आल्यानंतर इकडे तिकडे चोहीकडे फक्त सतेज पाटील असं आम्हाला पाहायला मिळतं, असं आम्हाला जाणवतं. आणि हा जो काही नेतृत्व गुण आहे, संघटन कौशल्य आहे, सामान्य माणसाची बांधिलकी आहे, ही ते जोपासण्याचं काम करतायत. आणि आज ते महाराष्ट्र विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचे जे 4 दिग्गज नेते आहेत, 4 त्यापैकी एक सतेज पाटील आहे. आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब, आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवार साहेब आणि आदरणीय सतेज पाटील साहेब. आणि म्हणून हे नेतृत्व जपलं पाहिजे. महाराष्ट्राची सूत्र ही कोल्हापूरला हवी आहेत का नाही? काय मला काय ते त्यांना प्रश्न बरोबर लक्षात आला, पण तुम्ही व्यासपीठावर बसले आहात. आपण काय बोलावं आणि तुम्ही काय म्हणाल या भीतीपोटी तरी थोडासा वेळ घेतला. पण महाराष्ट्राची सूत्र ही कोल्हापूरकडे यावीत असं जर तुम्हाला वाटत असेल तर सतेज पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे तुम्ही तर उभे राहिलेले आहातच, येणाऱ्या काळामध्ये आणखी भक्कमपणे आपण उभे राहाल अशी आशा या निमित्तानं मी या ठिकाणी करू इच्छितो. कोल्हापूरचे खासदार, कोल्हापूरचे आमदार हे बहुमताने आपण निवडून दिले पाहिजे. ऋतुराज यांनी समाज बांधवाची गरज ओळखून, भावना ओळखून अहिल्या देवींचा पूर्ण आकृती पुतळा या ठिकाणी साकारला. आणि म्हणून त्यांचं विधानसभेचं मताधिक्य हे आता आणखी किती तुम्ही वाढवणार याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे. आमच्या जाधवताई या प्रचंड बहुमताने येणाऱ्या काळामध्ये निवडून आल्या पाहिजेत. आपले PN साहेब, त्यांचं तर वय कमी झालेलं मला कधीच जाणवत नाही. एव्हरग्रीन, म्हणजे त्या काळामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेब मला आत्ताच महाराज सांगत होते की ते जेव्हा जेव्हा इथे येत असत पहिल्यांदा PN कुठं आहेत, मग PN पाटलांच्याकडं आणि मग तिथून त्यांचा सगळा कार्यक्रम आणि दिनचर्या सुरू होत असत. आणि ती परंपरा आम्ही अजूनही सुरू ठेवलेली आहे. म्हणजे कोल्हापूरला आल्यानंतर जेवण जर बंटी पाटलाकडं असेल तर नाश्ता PN पाटलाकडं, आणि PN पाटलाकडं जेवण असेल मग नाश्ता बंटी पाटलाकडं, असं एक समीकरण आम्ही कोल्हापूरमध्ये पाळण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मालोजी राजे देखील इथं आहेत, पुढे गेले तर ते देखील मागे विधानसभेमध्ये ते आमच्याबरोबर होते. पण सतेज पाटीलजी त्यांना देखील आणा विधानसभेमध्ये, चांगली
माणसं आपल्याला विधिमंडळामध्ये हवी आहेत आणि कोल्हापूरच्या विकासाची जाण असणार आहे. आणि म्हणून या सगळ्या सदिच्छांसह शुभेच्छांसह रोपणवरजी इथं आहेत ते लातूरचे निरीक्षक आहेत काँग्रेस पक्षाचे, आणि ते मला आता सांगत होते ते उद्या परत लातूरला जाणार आहेत. ते अहिल्यादेवी होळकरांचा पूर्ण आकृती पुतळा लातूरमध्ये देखील अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये आम्ही उभा केला आहे, हे सांगा असं ते मला सांगत होते. एवढंच नव्हे, छत्रपती शाहू महाराजांचा देखील अर्धपुतळा होता आणि तो पूर्ण आकृती करण्याचा देखील काम लातूरमध्ये हे झालेलं आहे. आणि म्हणून कोल्हापूर हे नेहमीच आम्हाला प्रेरणा देत राहिलेलं आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं भारतातलं आणि महाराष्ट्रातलं आवडत्या शहरांपैकी एक शहर म्हणजे कोल्हापूर. पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख झाले, ॲब्सोल्युटली तेच सांगतो मी, पहिल्यांदा जेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री झाले 1999 साली, तेव्हा 1999 ते 2003 या त्यांच्या कारकिर्दीमध्ये आम्ही थोडासा हिशोब केला की महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये त्यांनी अधिक दौरे केले मुख्यमंत्री असताना. तेव्हा आम्हाला असं वाटलं की लातूरलाच साहजिकच जास्त दौरे असावेत. तेव्हा लातूरला झाले दौरे हे 23 आणि कोल्हापूरला झाले ते 24. एवढा जिव्हाळा आणि एवढं प्रेम आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं या शहरावर राहिलं. मला आठवतं आहे कोल्हापूरमध्येच एक सभा होती आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री म्हणून आले आणि त्या कार्यक्रमामध्ये गोमूत्र शिंपडलं मुख्यमंत्र्यांवर, असा एक किस्सा झाला. हे सगळेच होते त्या कार्यक्रमामध्ये, सतेज पाटील होते, PN पाटील होते, सगळेच. आणि तो जो प्रसंग घडला त्यावेळेला जेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना पत्रकाराने विचारलं की तुमच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ झाला, ते म्हणाले गोंधळ नाही झाला. कोल्हापूरमध्ये जो कार्यक्रम घडला त्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडलं आणि त्यांनी एका अर्थाने मला आशीर्वाद दिले असं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी त्या काळामध्ये भाष्य केलं होतं. हे अजूनही मला आठवत आहे. आणि म्हणून असं एक आगळं वेगळं नातं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं आणि कोल्हापूरचं राहिलं. आज तेच नातं अधिक दृढ करण्यासाठी पुन्हा एकदा एक मला संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. यापेक्षा मी अधिक भाष्य करणार नाही. मी पुन्हा एकदा ऋतुराज पाटील आणि त्यांचे सारे सहकारी यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. समाज बांधव या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत, त्यांना या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्ण आकृती पुतळ्याच्या शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करतो. सतेज पाटलांचे आभार व्यक्त करतो. छत्रपती शाहू महाराजांचं माझ्या वतीनं मनापासून स्वागत करतो. सचिन पायलटजी यांचं स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.